हाय हॅलो नमस्कार. तर आज आपण इथं भोगीची भाजी किंवा मिक्स भाजी बघणार आहोत. त्यासाठी इथं पालक, शेंगा, हिरवा वाटाणा, गाजर, हरभरा, वांगी, मिरची, बोर, टोमॅटो, तीळ आणि बटाटा घेतलेला आहे. तर तो स्वच्छ पाण्याने धुवून आपल्याला कुकरमध्ये त्याच्या एक 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये मी वरून तीळ टाकलेलं आहे. हे सर्व शिजते तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथं एक मीडियम साईजचा कांदा आणि एक अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे. ते चांगलं कांदा भाजल्याच्या नंतर त्यामध्ये खोबरं आणि लसूण टाकून चांगलं ते भाजून घेतलेलं आहे. तोपर्यंत इकडं आपली भाजी पण शिजून तयार आहे. त्यातलं सगळं पाणी काढून ओबडधोबड आपल्याला हे मॅश करून घ्यायचं आहे. आणि त्यामध्ये 1 चमचाभर बेसनाचं पीठ टाकलेलं आहे. कारण बेसनचं पीठ टाकल्याच्या नंतर भाजी एकजीव होते, म्हणजे पाणी एकीकडं आणि भाजी एकीकडं असं होत नाही. त्यामुळे 1 चमचाभर बेसन पीठ टाकायचं. आता आपण भाजी फोडणीला टाकूया. त्यासाठी मी एका कढईमध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. आणि आपण कांदा आणि खोबऱ्याचं जे वाटण केलं होतं ते याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि याला चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं हलवत राहायचं आहे. तसं तर आमच्या सोलापूर भागामध्ये याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण टाकत नाहीत. फक्त भाजी शिजवून घेऊन त्याच्यामध्ये तेलामध्ये तिखट, जिरे, मोहरी एवढंच टाकतात. पण मी मोबाईलवर बघितलं होतं, तर आपण पण ट्राय करावं म्हटलं नव्या पद्धतीने कसं होतं. परत या वाटणामध्ये आपल्याला 2 चमचे काळा तिखट, अर्धा चमचा लाल तिखट आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे. त्यानंतर शिजवलेली भाजी आपण यामध्ये घालून घेऊयात आणि एकदा सगळं मिक्स करून घेऊयात. आणि भाजीतून जे पाणी काढलेलं होतं तेच पाणी मी यामध्ये टाकलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाका. तुम्हाला म्हणजे पातळ हवे असेल तर थोडंसं जास्त पाणी टाका. आणि सगळ्या शेवटी इथं कोथिंबीर आणि तीळ टाकलेलं आहे गार्निशिंगसाठी. आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.